बातमी ज्येष्ठ नागरिकांसाठी आहे। 60 वर्षांहून अधिक वयाच्या नागरिकांना याचा लाभ मिळेल। त्याचे मुख्यमंत्री यांनी ही योजना जाहीर केली। ज्येष्ठ नागरिकांसाठी राष्ट्रीय वयोश्री योजनेचा राज्य शासनाकडून विस्तार करून वयोवृद्धांसाठी वैद्यकीय उपकरणे। महत्त्वाची बातमी आलेली आहे। बातमी आहे ज्येष्ठ नागरिकांसाठी 60 वर्षांहून अधिक वयाच्या नागरिकांना याचा लाभ मिळणार आहे। आता 60 वर्षावरील ज्येष्ठ नागरिकांसाठी शासनाकडून पेन्शन योजना लागू करण्यात आलेली आहे। मुख्य योजना जाहीर करण्यात आलेली आहे। ज्येष्ठ नागरिकांसाठी राष्ट्रीय वयोश्री योजनेच्या राज्य शासनाकडून विस्तार करून वयोवृद्धांसाठी वैद्यकीय उपकरणे आणि अन्य सुविधा उपलब्ध करून देण्यात येतील। नवीन आलेल्या बातमीनुसार राज्यातील ज्येष्ठ नागरिकांना म्हणजे 60 वर्षावरील सर्व लोकांना सरकारच्या माध्यमातून भेटवस्तू देण्याचा निर्णय घेण्यात आलेला आहे। 60 वर्षावरील ज्येष्ठ नागरिकांचे जीवनमान सुधारावे तसेच त्यांना होणाऱ्या आरोग्याच्या त्रासाचा विचार करून सर्व ज्येष्ठ नागरिकांना विविध वस्तू भेट देण्याचा निर्णय मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये घेण्यात आला आहे। जून महिन्यापासून विविध वस्तू 60 वर्षावरील सर्वांना वाटप केल्या जाणार आहेत। राज्यातील लाखो ज्येष्ठ नागरिकांना आता पहिल्या टप्प्यामध्ये याचा लाभ होण्याची माहिती समोर आली आहे। यामध्ये काही आरोग्याच्या सुविधा मिळणार आहे, काही पेन्शनच्या सुविधा सुद्धा मिळणार आहे। म्हणून तुम्ही जर ज्येष्ठ नागरिक असाल तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, जेणेकरून तुम्हाला याचा लाभ मिळायला हवा। ज्येष्ठ नागरिकांना तसेच काही अशा भेटवस्तू देण्याचा निर्णय आहे ज्यामध्ये ज्येष्ठ नागरिकांच्या शरीरामध्ये येणारा अशक्तपणा, चक्कर येणे, पायामध्ये ताकद कमी होणे, बीपी, शुगर यासारख्या समस्यांवर मात करण्यासाठी मदत करण्यासाठी औषधे देखील पुरवली जाणार आहेत। ज्येष्ठ नागरिकांनी आपल्या मतदान करतात आजपर्यंत त्यांना अनेक आवश्यक सुविधा मिळालेल्या नव्हत्या। सरकारच्या माध्यमातून मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये हा महत्त्वाचा निर्णय ज्येष्ठ नागरिकांसाठी घेण्यात आला आहे। त्यामुळे ज्येष्ठ नागरिकांनो, तुमचे वय 60 वर्षापेक्षा जास्त असेल किंवा तुमच्या आईवडिलाचे असू शकते, सासू सासऱ्याचे किंवा इतर कोणतेही 60 वर्षावर पूर्ण झाले असतील तर तुम्हालाही या वस्तूचा लाभ कशा पद्धतीने घ्यायचा आहे हे जाणून घेणे आवश्यक आहे। आज मुंबई येथे मंत्रिमंडळाची बैठक होती आणि त्या बैठकीमध्ये ज्येष्ठ नागरिकांसाठी महत्त्वाची निर्णय घेण्यात आला आणि हे निर्णय तुमच्यासाठी पण महत्त्वाचा आहे। दिलेल्या माहितीनुसार राज्यातील ज्येष्ठ नागरिकांना जीवनमान सुधारण्यावर भर देण्यात आला आहे। ज्येष्ठ नागरिकांना विविध आजारांना सामोरे जावे लागते, यासाठी त्यांच्या सोयीसाठी विविध सुविधा देण्याचा विचार करण्यात आला आहे। ज्येष्ठ नागरिकांनी या निर्णयाचा फायदा घ्यावा असे आवाहन करण्यात आले आहे। याचा लाभ घेण्यासाठी वयाची अट लागू करण्यात आलेली नाही, म्हणून 60 वर्षावरील ज्येष्ठ नागरिकांना या सुविधा दिल्या जाणार आहेत। आधार कार्ड म्हणजे महत्त्वाचे कागदपत्रे तपासले जाणार असून वयाच्या 60 वर्षाचे पुरावे आवश्यक आहे। ज्येष्ठ नागरिकांनी सुविधा वितरण करण्यासंदर्भात शासन निर्णय देखील जारी करण्यात असल्याचे सांगितले जात आहे। या निर्णयामुळे राज्यातील अनेक ज्येष्ठ नागरिकांमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे। 60 वर्षावरील नागरिकांसाठी विविध सुविधा उपलब्ध करून देण्याचा हा महत्त्वाचा निर्णय असल्याचे सांगितले जात आहे। पात्रतेसाठी महाराष्ट्र राज्याचे रहिवासी असणे आवश्यक आहे। ज्येष्ठ नागरिकांचे कार्ड असणे आवश्यक गरजेचे आहे। उत्पन्न मर्यादा ठरवण्यात आली असून कमी उत्पन्न असलेल्या ज्येष्ठ नागरिकांना प्राधान्य दिले जाणार आहे। पिवळे किंवा केशरी रेशन कार्ड असलेल्या नागरिकांना देखील लाभ मिळू शकतो। आवश्यक कागदपत्रांमध्ये उत्पादनाचा दाखला, फोटो, आधार कार्ड, ज्येष्ठ नागरिक कार्ड यांचा समावेश असू शकतो। सुविधांमध्ये मोफत उपचार, आरोग्य, आयुष्मान भारत योजनेअंतर्गत उपचार, चष्मा, श्रवण यंत्र, आरोग्य सहाय्यक साधने, प्रवासातील सवलती, घरकुल योजना आणि इतर सुविधा समाविष्ट असू शकतात। अर्ज प्रक्रिया सुरू झाल्यानंतर संबंधित कार्यालयात किंवा ऑनलाईन पद्धतीने अर्ज करू शकतात आणि या सर्व सुविधांचा लाभ ज्येष्ठ नागरिकांना 60 वर्षावरील नागरिकांना लागू होऊ शकतो। म्हणून हा मोठा लाभ तुमच्यासाठी येणार आहे। म्हणून जास्तीत जास्त आपल्या ज्येष्ठ नागरिकांपर्यंत हा व्हिडिओ शेअर करा। जे सासू असेल, सासरे असेल, आई असेल, बहीण असेल, कोणी पण असेल त्यांच्यापर्यंत हा व्हिडिओ जाऊ द्या, जेणेकरून ते हे लाभापासून वंचित राहू शकणार नाही आणि त्यांना हा मोठा लाभ मिळू शकतो। त्यांना श्रवण यंत्र, चष्मा, आरोग्य सहाय्यक साधने, प्रवासातील सवलती, घरकुल योजना आणि इतर सुविधा समाविष्ट असू शकतात। अर्ज प्रक्रिया सुरू झाल्यानंतर संबंधित कार्यालयात किंवा ऑनलाईन पद्धतीने अर्ज तुम्ही करू शकता आणि या मोठ्या गोष्टीचा उपचार सुद्धा असू शकतो। सुविधामध्ये तुम्हाला मोफत उपचार म्हणजे आरोग्य जर तुमचे खालावले असेल त्याचा पण उपचार आहे। आयुष्मान भारत योजनेअंतर्गत उपचार, श्रवण यंत्र, चष्मा या एवढ्या मोठ्या गोष्टीचा लाभ सुद्धा आता ज्येष्ठ नागरिकांना मिळू शकतो। म्हणून ज्येष्ठ नागरिकांनो, या व्हिडिओला जास्तीत जास्त नागरिकांपर्यंत पोहोचवा आणि येणाऱ्या व्हिडिओसाठी बेल आयकॉन प्रेस करून जेव्हा आपण GR किंवा या गोष्टीबद्दल अजून माहिती समोर येईल आपण तुमच्यापर्यंत व्हिडिओ घेऊन येऊ। तरी या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा। धन्यवाद।